कोकणात पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। शेतामध्ये अक्षरशः पाणी साचलंय, त्याच्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। जिल्ह्यातील पावसाळी पेरण्या या रखडलेल्या आहेत। मशागतीपूर्वीच शेताला तळ्याचं स्वरूप आलेलं आहे। शेतीमध्ये पाणी साचलेलं आहे, त्याच्यामुळे शेतकरी पूर्णपणे हवालदिल झालाय। भूषण पाटील आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। तो भूषण, मशागतीच्या पूर्वीच शेतीला तळ्याचं स्वरूप आलेलं आहे, काय परिस्थिती आहे कोल्हापूरमध्ये? नक्कीच गेल्या 8 दिवसापासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये मुसळधार असा पाऊस पडतोय। विशेषतः ग्रामीण भागात दररोज पावसाची हजेरी पाहायला मिळते आणि त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश पेरण्या ह्या थांबल्याचं चित्र आहे ते पाहायला मिळते। आपण बघू शकतो कशा पद्धतीची परिस्थिती कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आहे। ह्या सगळ्या शेताला तळ्यांचं स्वरूप आल्याचं चित्र आपल्याला या निमित्तानं बघायला मिळते। भात असेल, सोयाबीन असेल, त्याचबरोबर भुईमूग असेल, अशा महत्त्वाच्या पिकांच्या पेरण्या ज्या आहेत त्या देखील आता रखडल्याचं चित्र आहे ते पाहायला मिळते। तर मशागतीपूर्वीच ही अवस्था शेतीची कोल्हापूर जिल्ह्यातल्या बहुतांशी भागामध्ये पाहायला मिळते। त्यामुळे शेतकरी एक प्रकारे हवालदिल झालाय असं म्हणावं लागेल, कारण हे पाणी ओसरणार कधी आणि त्यानंतर पुन्हा मशागत करून पेरण्या करायच्या कधी असा एक प्रश्न शेतकऱ्यांच्या पुढे पडलेला आहे। पुन्हा ह्या मशागती योग्य शेती होईल की नाही अशी देखील एक शंका आहे, ती या निमित्तानं उपस्थित होते आणि त्यामुळे यावर्षी पेरण्या देखील होऊ शकणार नाहीत अशीच बहुतांशी स्थिती आता कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आपल्याला पाहायला मिळते। दुसरीकडे जर विचार केला तर आज कोल्हापूर जिल्ह्याला आजही रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आज दुपारनंतर पुन्हा एकदा पावसाची जोरदार हजेरी या सगळ्या जिल्ह्यामध्ये होईल अशी शक्यता निर्माण झाली आहे। पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 19 फुटांवर आहे, म्हणजे कालपासून जवळपास 2 फुटांनी या सगळ्या पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढलेली आहे आणि एकूणच हे सगळं पावसाचं चित्र पाहता आपण बघू शकतो कशा पद्धतीची अवस्था शेतीची झालेली आहे। जी काही उन्हाळी पिकं होती ती काढण्याआधीच पावसानं हजेरी लावली, त्यामुळे त्याचं देखील नुकसान झालं आहे। एका बाजूला अशा पद्धतीनं उन्हाळी पिकाचं नुकसान, त्याचबरोबर दुसरीकडे पावसाळी पिकं घेण्याआधीच किंवा त्याची मशागत करण्याआधीच अशा पद्धतीनं तळ्याचं स्वरूप आलंय। त्यामुळे दुहेरी संकटात एक प्रकारे शेतकरी सापडलाय असं म्हणावं लागेल आणि त्यामुळे यावर्षी शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान कोल्हापूर जिल्ह्यात होणार हे मात्र आता नक्की झाले आणि त्यामुळे या संदर्भात शासनानं गांभीर्यानं विचार करावा अशी देखील मागणी आता शेतकऱ्यांकडून होताना पाहायला मिळते। या पावसानं सर्वसामान्य माणसाला उकाड्यापासून दिलासा जरी दिलेला असला तरी या पावसामुळे शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये मात्र पाणी आलेलं आहे। धन्यवाद भूषण, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।